गुणगान तुझे ओठांवर राहू दे, चरण तुझ्या हे जीवन वाहू दे रे नाथाचा नाथ। हॅलो फ्रेंड्स, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये समोर बघितलंच असेल की मी गणपतीचं शूट केलं होतं. त्यासाठीच मी हेअरस्टाईल करण्यासाठी क्रिम्पिंग करून घेत होते पूर्ण हेअर्सला, कारण मग फ्रंट हेअरस्टाईलमध्ये थोडासा बाउन्स वगैरे पाहिजे होता मला आणि मी खोपा घालणार होते. त्यासाठी मग मी हेअर्सला कर्ल करून घेतलं आणि जोपर्यंत माझी फ्रेंड येत नाही मेकअप करण्यासाठी तोपर्यंत मग मी माझीच नऊवारी साडी घालून घेतली. आणि मी कशी नऊवारी साडी घातली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी कोणती नऊवारी घातली ते पण सांगते. मी ब्राह्मणी साडीची नऊवारी घातली होती. ही नऊवारी साडी होती जी की माझ्या बहिणीने मला दिली होती व्हिडिओज करण्यासाठी आणि ही तिच्या लग्नाची साडी आहे. सो ही खूप सुंदर साडी आहे आणि मला खूप जास्त आवडली होती, त्यामुळे मग मी ही साडी घातली होती आणि मीची ब्राह्मणी साडी घातली होती. नंतर माझी फ्रेंड आली आणि तिने हेअरस्टाईल स्टार्ट केली, तर मग आम्हाला खोपा घालायचा होता, सो आम्ही मग तो घालत होतो. नंतर मेकअप वगैरे तिने आधी कंप्लीट करून घेतला, मग आम्ही हेअरस्टाईल केली, ज्वेलरी घातली आणि असा फायनल लुक होता माझा. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की. नंतर माझं मेकअप वगैरे कंप्लीट झाल्यावर आम्ही ॲटोनी चाललो होतो. सुकेशनी, मी आणि मम्मी आम्ही असं ॲटोनी चाललो होतो आणि आम्हाला खरं तर लोकेशनवरती हनुमान टेकडीला जायचं होतं, बट एवढा पाऊस स्टार्ट होता त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही. नंतर गणपतीचं शूट आम्हाला असं प्रॉपर पाहिजे होतं, त्यामुळे आम्ही 3 ठिकाणी शूट केलं आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर समजेलच. नंतर मग आम्ही पहिल्या ठिकाणी गेलो, तिथे खूप साऱ्या गणपतीच्या अशा मूर्त्या होत्या. मला इतकी छान मूर्ती भेटली होती गणपतीचं शूट करण्यासाठी. नंतर आम्ही तिथे शूट केलं आणि समोर पण शूट केलेलं आहे 2 ठिकाणी, ते तुम्ही व्हिडिओमध्ये समोर बघा. फायनली एका ठिकाणीचं शूट कंप्लीट करून आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललेलो होतो आणि इकडे पण म्हणजे असं खूप जास्त पाऊस वगैरे पडून गेलेलं होतं, सो वातावरण खूप छान झालेलं होतं आणि एका ठिकाणी शूट कंप्लीट करायलाच आम्हाला 2 ते 3 तास लागले. नंतर आम्ही ॲटो वगैरे केली आणि तिथून निघालो. आणि हे कोणतं लोकेशन आहे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. नंतर इथे बघा ना किती छान छान मस्त झाडं वगैरे होते, इथं खूप छान शूट झालं आमचं, पण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर कळेलच. नंतर मी तुम्हाला इथलं हे डोर वगैरे दाखवून गेस करा की हे कोणतं लोकेशन आहे. तर घरी जाताना आमचं शूट वगैरे कंप्लीट झालं होतं आणि उद्या हरतालिकेची पूजासुद्धा होती, तर आम्ही पूजेचं सामान घेतलं. हॅलो फ्रेंड्स, फायनली आमचं शूट कंप्लीट झालं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. आमच्या फोटो दादा तिथे आणि मम्मी इकडे आणि आमचं लोकेशन होतं हे हिमायती बाग आणि खूप छान शूट झालेलं आहे. आणि तुम्हाला माझं शूट बघायचं असेल तर माझं इंस्टा पेज मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन फॉलो करा, लाईक करा. आणि शूट खूप छान झालेलं आहे आणि फोटोग्राफर दादांनी खूप छान रील घेतल्या आहे माझ्या. खूप मेहनत लागली ह्या शूटला. आम्ही सकाळी 12 वाजता आलो होतो ना, तर आता 5 वाजले आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तुम्हाला जर माझे रील बघायचे असतील तर इंस्टा पेज मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय. लोकेशन मी तुम्हाला दाखवते. हिमायती बागला आम्ही शूट केलं आहे आणि पहिले 2 शूट आम्ही गणपतीच्या स्टॉलवरती केले होते आणि हे शूट होतं आम्ही हिमायती बागला केलं आहे, कारण इथे खूप हिरवळ आहे मस्त आणि खूप छान शूट झालं आहे. आणि फायनली आम्ही आता पॅकअप करतो आहे, कारण की आम्ही सकाळी 12ला आलो होतो, आता 5 वाजले. तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायचे असतील तर इंस्टा पेजला फॉलो करा, मी इंस्टाचं पेज डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि आता मी घरी चालले, भेटूया घरी गेल्यावर. थँक्स फॉर वॉचिंग, बाय. हॅलो फ्रेंड्स, आता मी घरी आली आहे आणि बघू शकता तुम्ही माझे हाल काय काय झालेले. माझी बिंदी पण निघली आता आणि माझा मेकअप पण पूर्ण उतरलेला आहे, कारण की मी सकाळी 12 वाजता इथून गेले होते, तर मला तिथे जायला 1 तास पूर्ण लागला. आम्ही 2-3 स्टॉलवरती शूट केले. तर माझा मेकअप होऊन मी आता घरी आलेले आहे आणि मी इतकी थकलेली आहे ना,
तर आता पहिले मला मेकअप वगैरे ज्वेलरी वगैरे काढायची, सगळं काढून आधी मला फ्रेश व्हायचं, चहा घ्यायचा आहे मस्त. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका.